1985-86 ला काम केलं. आता हे माहिती आहे का तुम्हाला कोणा साहेबाला चेअरमॅन करण्यासाठी खूप काम केलं आमचं, जे की त्यावेळेस साहेब वरपुडकर साहेब चेअरमॅन होऊच शकत नव्हते. अशा परिस्थितीत लिंबाजीराव दुधगावकर होते त्यावेळेस बँकेचे चेअरमॅन. दिदी तुला माहित नाही ते काय आमची दिदी, कारण की दिदीचं जे आहे का नेतृत्व जे आहे का आपण सर्वांनी मान्य केलेलं आहे. आणि आम्ही वरपुडकरचं नेतृत्व मान्य केले, बंडू जाधवचं नेतृत्व मान्य केले आणि रामभाऊ वडकुतेचं तर आधीपासूनच मान्य केलेलं आहे, कारण की आम्हाला घडीणारीच ती आहेत. त्यांना आमदार करण्यामध्ये आमचा थोडासा खारीचा वाटा होता. आमचं आजी जाण्याचं फार चांगले संबंध होते. दादाने विचारलं रामभाऊ वडकुतेचं कसं काय राहील. मी म्हणलं साहेब नंबर 1चा माणूस येऊन पक्षासाठी. आता मी काँग्रेसचा आहे म्हणलं, पण तुमच्या पक्षासाठी फार चांगलं राहील. ते असे संबंध पक्षात कोणतेही असो पण जीवाभावाचे संबंध असतात. पण यावेळेस काही योगदान नव्हतं बरं आमचं. हो आपलं काय कमळाबाईकडे कोणीच नाही. हे तिंदाराच्या देवाने केलंय. त्या खासदार निधीतला पहिला निधी तिंदाराला द्यावा अशी संयोजन समिती सांगायला मी तर सांगितलं. 45,000 मताची लीड परभणीतून दिली आम्ही. ज्या ज्या वेळेस आम्ही ज्यांच्याकडून होतो त्यावेळेस 40 ते 45,000 मतदान आम्ही दिलं. भांबळेंना 40,000 दिले, विटेकरांना 40 दिले. यांचं थोडंसं जरा आमचं मागत जरा नाराज होती त्याला खुश करायसाठी मग 5,000 वाढून दिले. ते आता खुश आहेत आमचं. एखाद्या असं समजा नका बरं राज्यमंत्रीपद भूकंपासारखं होऊ शकते मदत. बरोबर भूकंप झाला का नाही तुम्हाला कळला का नाही. तुम्हाला लागला का नाही. वरकुते साहेब तुम्ही तर नव्हते इथे. दिदी तुम्ही होत्या. तुम्ही होत्या का. वरपुडकर साहेबाला विचारायला लागला का नाही. एखाद्या वेळेस होऊ शकते बरं भूकंप. असे लोक म्हणाले. माझी तर हात जोडून प्रामाणिक इच्छा आहे. मी भगवंताला साकडे मी घातलेले की बा बंडू जाधव हे मंत्री होत आजपासून नाही. हे आता भूकंप वगैरे म्हणाले तुम्ही आता नाही हो पहिल्यापासून म्हणतो. विचारा त्यांना म्हणतो का नाही. आणि भगवंतालाही म्हणतो. पण भगवंताला आता द्यायचं असेल तर असं जे असतं ना मागं पुढे होत राहते काय. आता बोटीकर साहेब मी वलपूरकर साहेब आम्ही तिघही संघच होतो. ते झाले मंत्री, आम्ही दोघं आमदारच राहिले. काय करा. दिदी झाली मंत्री. वा 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 नगरपालिकेत लईच वाढली बा गाडी. 2:30 वाजता आमच्या घरापासून होय काय बाबा. बरं वरपुडकर इकडेच होते. हो ना एक आगाऊ ताप झाला असता. त्यांच्या वाट्यामध्ये आम्ही होतो. भगवान वाघमारे आम्ही. पण काय हरकत नाही दिली. तुझ्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. त्या ती आपली ती बाई नाही का त्या भोंदू बाबाच्या प्रकरणात बाईला आर्थिक म्हणतात. हो त्याचा प्रश्न होता बरोबर आहे का. ते म्हणला भाई तुम्ही इतके 18 कोटी रुपये तुम्ही सँक्शन केले, तुम्ही फक्त 4च कोटी दिले, आणखीन 12 कोटी का दिले. दिदी बोलला नाही आधी खर्च करू द्या. पण तुम्ही जेव्हा मंजूर केले तर तुम्ही द्यायला पाहिजे, वर्ग करायला पाहिजे. पण तोपर्यंत त्या चाकण गेल्या. आता तिथे देऊन टाका पैसे द्या. अतिशय दिदीला तर फार सुरुवातीपासून 2014 पासून तुम्ही आहे.
परंतु या नंतर येऊन सुद्धा त्यांनी किती मोठा गेम पटकुला बघा, विचार करा तुम्ही याचा. विचार करण्याचा आणि एक अत्यंत ज्याला